हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर चला, आज तुमच्यासोबत एक नवीन सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामींची, जी मी पण पहिल्यांदाच करत आहे आणि त्याचं काय आपल्याला फायदे भेटतील नंतर न जाऊन, आणि आपण ती सेवा केल्याने काय काय होईल ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्याचबरोबर स्वामी नाम आपण आत्तापर्यंत फक्त माळीवर जप करत आलेलो आहे, तर आज मी लिखित स्वामी नाम जपाचं पण करणार आहे. तर ती कशी कशी केलेली आहे, कसं मी म्हणजे तयार केलेली आहे वही वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वामीनामांचा जप करू त्यावेळेस आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पुढं मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये कळेलच. आणि आता गुरुपौर्णिमा येते तर 21 दिवसाची ही सेवा केलीच पाहिजे बघा सगळ्यांनी, प्रत्येकाने. तर काही पण कोणत्याही रूपात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही सेवा करा. आता मी माझ्याकडनं जसं होतं आहे तसं मी करणार आहे. तर चला, आज सगळ्यात मस्त तर आज ना सकाळी नाश्त्यामध्ये केलेला मी आपल्या मिक्स डाळी ना मी सगळ्या भिजवून ठेवलेल्या आहे. मिक्स डाळी म्हणजे त्यात कडधान्यसुद्धा सगळे मिक्स केलेले आहेत. काबुळी चणे, काळा चणा, राजमा, परत मटकी, हिरवी मूग, पिवळी मूग, म्हणजे सगळी मिक्स करून ना मी एका डब्यात ठेवलेली आहे. आणि ते रात्री भिजवून ठेवत असते आणि त्याला सकाळी वाटून ना त्यात कांदा वगैरे, जिरा वगैरे चिरून अशी मस्तपैकी बॅटर करून घेत असते आणि एकदम हेल्दीसा असा नाश्ता बनवत असते बघा. आणि नाश्ता म्हणजे आज तर म्हणजे वेळच झालेला ना, आणि ह्यांना सेकंड शिफ्टपासून पण मग फर्स्ट शिफ्टला बोलवलं, त्यामुळे मग सकाळी आज त्यांना हेच बनवून दिलेलं मी टिफिनलासुद्धा. आणि हे पण कसं जरा डाएट करतायत त्यामुळे ना जरा हेल्दीच वस्तू बनवावे लागतात. आणि कसं आहे ना, जरा प्रोटीन रिच बनवले की जरा चांगलंच असतं. आणि त्यांच्यासोबत मी पण तेच खाल्लं. आरोलाही टिफिनला मी हेच दिलेलं आहे, मयंकला पण हेच दिलं, म्हणजे सगळ्यात भारी आणि हेल्दी नाश्ता आहे नाही का. त्यामुळे मग मी हे बनवत असते आणि डायरेक्ट मी मिक्सच करून ठेवलं, जेणेकरून पटकन असं आपल्याला बनवायला येतात तसं म्हणून. आणि त्याच्यावरनं ना तीळ टाकलेले आहेत, तीळ, वरून बटर, आणि त्यानंतर ना ऑरिगॅनो ते टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं टेस्ट लागेल. तर आता आजपासून मी ना लसूण खाणार आहे, कच्चं लसूण, कारण की माझा चेहरा इतका खराब झाला आहे ना, म्हणजे बघू शकताय बघा, भरपूर पिंपल झालेत, ह्या साईडला पण झालेत आणि वरी पण. मग त्यामुळे म्हटलं बघूया आता. हे चिया सीड आहेत आणि हे लसूण आहेत, 2 घेतलेले आहेत. आता बघू, आजच खात आहे, कसं लागतं मला पण नाही माहिती, पण फर्स्ट ट्राय करूया. देवा देवा. आता दुसरं खाऊया. तसं तर एक खाल्लं तरी चालेल, एकच खाते आजपासून. काय काय करावं लागतं बापरे. तर आता मी चिया सीड हे अर्धा चम्मच इतकेच होते, ते भिजवले होते एक अर्धा तास पहिला. आणि आंघोळ केल्यावर आता हे आपल्याला सगळ्यात पहिलं प्यायचे, काही न खाता. बघूया 7-8 दिवसात काय रिझल्ट येतो का. तुम्ही कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटेल. काही गोष्टी तोंडात चांगल्या लागल्या नाही तर आपण हे करतो, पण त्याच गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात बरं का. म्हणून न काही विचार करता गपचूप खायचं, म्हणजे कसं आहे ना, आपलं शरीर आतून चांगलं राहील. नाहीतर माहिती आहे ना, मग साखर वगैरे, परत एक तर माझा चेहरा इतका खराब झाला आहे ना, मला समजत नाही काय झालं. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, कडू तर कडू, काही पण तिखट असू दे, कडू असू दे, मी खाणार म्हणजे खाणार. आणि आपल्या शरीरासाठी ते इतकं चांगलं असतं ना. जर आपण कच्चं लसूण खाल्लं ना, आपलं जे रक्तदाब आहे ना ते एकदम चांगलं सुरळीत चालतं. त्याचबरोबर रक्तदाब कमी होत असतो, परत आपलं रक्त स्वच्छ होतं. त्याचबरोबर वेट लॉसमध्ये सुद्धा मदत होते आपलं लसूण खाल्ल्यावर. त्यामुळे ना खूप खूप चांगलं आहे. आपलं जे जिद्दी फॅट वगैरे असतं ना ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत करते लसूण. तर इतकं पॉवरफुल आहे. मग काय, आपलं थोडंसं तिखटच लागणार आहे, पोटात गेलं ते कळत नाही, फक्त तोंडासाठी आपण सगळ्या गोष्टी खातो पितो, पण त्याचा आपल्याला किती परिणाम होतो ते आपल्याला स्वतःलाच माहीत असेल नाही का. आणि आम्हाला तर खूपच अनुभवतो, म्हणजे थोडं पण काय आम्ही खाल्लं ना बाहेरचं, बस मग आमच्या अंगाला लगे लागतंच. म्हणून मग आता जरासं कंट्रोल करायचं आहे, जे होईल ते सगळं चांगलं करायचं आहे. तर म्हणून
म्हणूनच आज सकाळी उशीर पण झालेला, भाजी पण आणायची आहे, पण जे पण काय आहे घरात त्यांना मी तेच दिलेलं आहे. तर ह्यांना मस्तपैकी असं मी कॉर्न पण आपलं काढून ठेवलेले, स्वीट कॉर्न मस्त सोलून ठेवलेले होते नाही का मध्ये, ते पण होते फ्रीजमध्ये. मग त्यालाच मस्त धुवून बटरमध्ये फ्राय केलेले आणि खरं सांगते इतकं मस्त लागत होतं ना. आणि इतकी सकाळची गडबड होत होती ना खूप, म्हणजे खूपच, त्यामुळे थोडासा चिपकला पण आपला तो ढेरडं म्हणू शकता तुम्ही, चिला म्हणू शकतात, जे म्हणता येईल ते. आणि एक त्यांना मोठी काकडी चिरून दिली मस्तपैकी, आणि त्यांना मस्त अशी 1.5-2.5 एवढे मी दिलेले आहेत हे खाण्यासाठी, म्हणजे काहीतरी निदान खातील. आणि ते तसे पण जास्त काही इंटरेस्ट घेत नाहीत आता सध्या खाण्यापिण्यामध्ये नाही का. शरीर खूप महत्त्वाचं आहे हो माणसाचं, आपण विचार करत नाही काहीसुद्धा, आपण फक्त खायचे कामं करत असतो आणि खाल्ल्यानंतर ना रिग्रेट होत असते की मी का खाल्लं, नाही खायला पाहिजे होतं. पण ज्यावेळेस खातो ना त्याच वेळेस आपल्याला जरा समजून घ्यावं लागतं, मग नंतर आपल्याला त्याची गरज पडत नाही. तर त्यांनी मस्तपैकी इतकं वेट लॉस केलं आहे ना, तुम्हाला पण मी सांगेल त्यांनी वेट लॉस केलेलं आहे, आणि किती केले तेही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि मस्त झालेलं आहे. माझं त्यांच्यापेक्षा पहिला कमी होतं आणि आता त्यांचं माझ्यापेक्षा वेट कमी झालं आहे, म्हणजे विचार करू शकतात त्यांनी किती डिसिप्लिनने केलेलं आहे. आणि खरं सांगते खूप म्हणजे खूपच, कारण की मला माहिती आहे ना त्यांचं जेवण वगैरे, आणि आता इतकं कमी झालं आहे ना, म्हणजे रात्रीचं तर ते घेतच नाहीत, जेवतच नाहीत. मेन म्हणजे रात्रीचं एकदम हलकं फुलकं खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही, एवढं म्हणजे ते सिरियसली घेत नाहीत. पहिलं जेवण आमचं कायम राहायचं, पण आता एकदम कमी केलेलं आहे. तर असो, तर आता इथं बघू शकता झालेले आहेत, भरपूर असे झाले होते. थोडंसंच मी भिजवत असते पण भरपूर होतात बरं का. त्यानंतर ना किचनवर जो पण पसारा आहे तो सुद्धा उचलला आहे, आणि बघू शकता किती मस्त यम्मी लागतो आणि खायलासुद्धा तेवढं टेस्टी लागतो बरं का. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. त्यानंतर ना आज केस वगैरे धुतलेले होते मस्त असे आज, मग तेच पूजा वगैरे करून घ्यायचं आहे, आणि आपलं नामजपचं पण चालू आहे, त्यामुळे म्हणलं चला फ्रेश होऊया मस्त असं. पहिलं मयंकला शाळेत वगैरे सोडणार आहे, त्यानंतर मग मी माझे पुढचे कामं करणार आहे. बघ किती टाइम झालाय, बापरे 8:30 वाजले. मयंक कधी उठतो बाळा, उठ चल. दादा स्कूलला पण गेला माहिती का तुला. उठ, दादा माहिती का स्कूलला गेला, तुझं होमवर्क बाकी आहे अजून. होमवर्क मयो, ए मयो उठ रे बाळा, माझे सोन्या, माझे पिल्लू उठ की. जायचं नाही स्कूलला, जायचंय ना. बघ टाइम किती झालाय, 8:30 होऊन गेले, बापरे. चल तुला 9ला जायचंय का नाही स्कूलला, जायचंय ना. काय चिप्स नाही, नाही चिप्स नाही, घरातलं जे पण मी ऍपल देते तुला, कॉर्न देते. म्हणजे सोना, माझे हिला बाहेरचं खायचं नसतंय. बाहेरचं खाल्लं ना पोट खराब होतंय माहिती का, मग पोट दुखतंय माहितीये का, खोकला होतंय मग तुला, हो ना. माझे सोना आहे, माझं सोना सर्व ऐकतंय माझं ना. चल उठ. तर आता टाइम बघू शकता 10 वाजलेले आहेत, आणि आता मी ना स्वामींचं आपली एक वही केलेली आहे. आपली 21 दिवसाची सेवा करायची आहे गुरुपौर्णिमापर्यंत. तर मी कालपासूनच सुरू केलेले आहे, 9 तारखेपासून. आज आहे 10 तारीख, तर काल एक पेज लिहिलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी, आणि आजसुद्धा लिहिणार आहे तेही दाखवणार आहे. आणि हे आपण केल्याने काय होतं, आणि स्वामी आपण महाजप करत असतो, पण लिखित जप करणे पण खूप चांगलं आहे, त्याचंही तुम्हाला मी सांगते पुढं डिटेलमध्ये, त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. बघू शकता अशी साधी वही घेतलेली एक आहे मी, आपली 100 पेजेस आहे, ही लॉंग वही आहे. पण आता मी पुढं माझं नाव लिहायचं राहिले फक्त मला, बाकी सेवा मी बघा तुम्हाला दाखवते कशी केलेली आहे कालच्या ह्याच्यात. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा कालच्या नामजप मी असं केलेलं आहे. हे बघा कालची डेट टाकलेली आहे, आणि हे असं सगळं टाकून दिलेलं आहे. तर असं मस्त लिहिलेलं आहे.
आणि रोज आपल्याला स्वामींचं असं नाव जप आपण करू शकतो. जर माळ घेऊन बसायला आपल्याला हे होत असेल नाही का, पोरं येतात मध्ये मध्ये डिस्टर्ब करायला, आणि ज्यांच्या घरात लहान लेकर असतं त्यांना माहीतच असेल, त्यामुळे म्हणून विचार केला मी असं तरी करूया, एकदा काय होतंय बघूया. तर म्हणून आता मी ही केलेली आहे. आणि आता चला मी पूर्ण लिहिते दुसऱ्या पेजवर पण. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तुम्हाला याच्या पुढं सांगते हे केल्याने काय होतं काय नाही, त्याचे फायदे सांगते तुम्हाला मी. तर चला. स्वामींच्या वहीमध्ये लिखित स्वरूपात श्री स्वामी समर्थ नाम जप केल्यामुळे एकाग्रता वाढते, मन शांत होते आणि स्मरणशक्ती सुधारते. लेखनामुळे मंत्र मेंदूत आणि मनात खोलवर रुजतो. नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि स्वामींचा आशीर्वाद मिळून आध्यात्मिक प्रगती साधण्यात मदत होते. वहीमध्ये नामजप का करायचा, हा त्याने आपल्याला एकाग्रताही वाढते बघा. लिहिताना आपले लक्ष वहीवर आणि शब्दावर असते, त्यामुळे चंचल मन एकाग्रस्त होण्यात मदत होते. अनावश्यक विचारावर नियंत्रण. लिखण्यामुळे मेंदूला एक विशिष्ट काम मिळते, ज्यामुळे ताणतणाव आणि नको असलेले विचार कमी होतात. दृष्टी आणि श्रवणशक्ती फायदा. लिहिताना आपण जे शब्द वाचतो आणि लिहितो त्याचा दुहेरी फायदा आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. संकल्पपूर्ती. लिखित स्वरूपात जप केल्याने एक प्रकारची साधना पूर्ण होते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि अडचणीवर मात करता येते. वहीमध्ये नामजप करताना स्वच्छतेने, मन भावाने आणि एकाग्र रंगाच्या कोणत्याही तुम्ही करू शकता. निळा करा किंवा काळ्या करा, कोणत्याही तुम्ही एखाद्या पेनाने वापर करून तुम्ही लिहू शकता स्वामींचं नामजप. तर कोणी संकल्प वगैरे पण घेत असतात बरं का. पण आपण ज्यावेळेस स्वामींचं नामजप वगैरे करतो ना, त्यावेळेस ना 21 दिवस तरी निदान आपण मांसाहार वगैरे करायचं नाही. बाकी तुम्ही सगळ्या गोष्टींना काहीच बंधन नाही आहे, फक्त मांसाहार वगैरे करायचं नाही. स्वामींचं नामजप करा, जेवढी होईल तेवढी सेवा करायचा प्रयत्न करा. तुम्हाला जसं जमेल तसं करा. स्वामी म्हणत नाही माझ्यासाठी हेच करा किंवा तेच करा. मनाभावाने करा. कोणतीही श्रद्धा ती श्रद्धा पूर्ण होते म्हणजे होतेच. त्यामुळे ना जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा. तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल, टाईम भेटेल त्यानुसार करा. आता मलाही पोरं गेले शाळेत, त्यानंतरच मी पण माझं करायला काढलेलं आहे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि सगळ्यांनी ही सेवा करा, जेवढी होईल तेवढी सेवा करा. तर चला, व्हिडिओची एंडिंगपर्यंत नक्की राहा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.